बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आजचा व्हिडिओ काहीसा मोठा राहील. आजचा दिवस मला थोडं सहन करून घ्या, कारण ह्या गद्दारांच्या फिरत्या गद्दार मेळाव्याचा समाचार मला थोडक्या शब्दात घेता येत नव्हता. मी फिरता मेळावा हा शब्द वापरतो कारण फिरत्या ह्या सर्कशी असतात. फिरत्या सर्कशी, रशियन सर्कशी पाहिले असतील तुम्ही, तशा ह्या 40 गद्दारांच्या फिरत्या सर्कशी आहेत. मागच्या वेळेस कुठे BKC वर, यावेळेस कुठे आझाद मैदानावर, पुढच्या वेळेस ठाण्याच्या गल्लीबोळांमध्ये. यांचा मेळावा हा फिरता असतो आणि हा मेळावा कसला हो? टोळक्याचा. त्यामुळे ह्या गद्दारांच्या फिरत्या गद्दार मेळाव्याचा समाचार मला थोडक्या शब्दात घेता येत नव्हता. त्यामुळे आजचा व्हिडिओ थोडासा मोठा राहील, मला थोडं सहन करून घ्या. आजच्या यांच्या प्रत्येक प्रश्नाचं, कालच्या या गद्दार मेळाव्यात विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओतून दिलं जाईल, हे मात्र नक्की. सगळ्यात प्रथम लक्षात घ्या, भाजपने दिलेली स्क्रिप्ट यावेळेस, जी माझी निरीक्षण आहेत मी तुम्हाला सांगतो. भाजपने दिलेली स्क्रिप्ट यावेळेस थोडीशी छोटी होती. साहेबांचं भाषण 53 मिनिटांचं होतं. मागच्या वेळेस काहीतरी 1.5 तास वाचन स्पर्धा चालली होती. त्यामुळे उभ्या महाराष्ट्राचं एसटी महामंडळ कामाला लावलं. उभ्या महाराष्ट्राचं एसटी महामंडळ कामाला नाही, धंद्याला लावलं. ग्रामपंचायतीपासून सगळे कर्मचारी धंद्याला लावले. 1000 पासून 2000 रुपयांपर्यंतची प्राइस दिली गेली, पैसे वाटले गेले. जेवढं खुर्च्यांमध्ये अंतर लावलं होतं ना, त्या अंतरामध्ये शिवतीर्थावर 5 ते 6 माणसं बसली होती. जेवढं खुर्च्यांमध्ये अंतर लावलं होतं, सगळी माहिती काढली. बरं, इत्थंभूत शिवसैनिकांनो, इत्थंभूत माहिती काढली. कोण आलं कोण गेलं सगळ्याची माहिती काढली. हा मेळावा नव्हता मुळात, हा ऑर्केस्ट्रा होता. एक गाण्यांचा कार्यक्रम असतो ना, तसा ऑर्केस्ट्रा होता. ऑर्केस्ट्राचा प्रमुख अवधूत गुप्ते आणि तो दुसरा कोणी असेल, त्याचं नाव नाही मला आठवत, पण अवधूत गुप्ते मला माहितीये, कारण जिकडे मिळते तिकडे गुप्ते असं म्हटलं जातं. जाऊ दे, ते कलाकार, शेवटी कलाकाराला पोट असतं. त्या कलाकाराविषयी मला प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा तो कलाकार देखील एकनाथ शिंदे जिंदाबादच्या घोषणा ठोकत होता ना, त्यावेळेस गुप्ते, जिकडे मिळते तिकडे गुप्ते, हे तुम्ही सार्थकी लावलात बरोबर. जाऊ द्या, असो, त्या गुप्तेशी आपल्याला काही वाद नाही. अब्दुल सत्ताराला तुम्ही कितीही कामाला धंद्याला लावा, त्या बिचाऱ्या सत्ताराला 70 बसेस भरता येत नव्हत्या. किती त्याच्यावर प्रेशर आणणार? त्या 70 बसेस भरल्या नाही म्हणून सत्ताराला तुम्ही खाली बसवलात, अशी देखील कुणकुण आहे. सत्तार तुमचा खाली बसला, भले तुम्ही त्यांचं नाव घ्यायचा प्रयत्न केला, तर आमचा सत्तार बघा कसा खाली बसलाय माणसांमध्ये. अरे बसला की बसवला हे सांगा. सत्ताराला खाली बसवला. विवेक पंडितचं टार्गेट झालं नाही म्हणून विवेक पंडितला पण झापल्याचं ऐकण्यात आलंय माझ्या, कारण पालघर जवळ पडतं, पालघरवरून माणसं आणणं सोपं पडतं, सत्ताराला लांब पडतं. ते जवळपास 100 कोटींच्या वरची बॅनरबाजी करून, झेंडेबाजी करून 100 कोटींच्या वरच्या, हा अनधिकृत आकडा आहे. अधिकृत आकडा फार वेगळा असेल. म्हणजे अधिकृत बॅनरबाजी जे झालेत ना, अनधिकृत बॅनरच्या आकडेवाऱ्या जवळजवळ 100 कोटींच्या पुढे आहेत. अधिकृतची किती असेल मला माहिती नाही. सगळ्या मीडियात फ्रंट पेजवर जाहिराती. अवस्था लय बिकट. ह्या गटाची अवस्था फार बिकट. यांनी कसं ग्राउंड सजवलं माहितीये का? मुळात एक फरक लक्षात घ्या, शिवतीर्थ जवळपास 34 एकरांचं आहे. म्हणजे बाहेरचा तो रिझर्व्ह पोर्शन काढून सगळा घेऊन 34 एकराचा आहे. आणि हे आझाद मैदान, ज्याच्यावर फक्त सभेला परवानगी असते, तो 14 एकरांचा. म्हणजे जागेवर 20 एकर कमी झाले. त्या 14 एकरांमध्ये जवळपास 4 एकरांमध्ये यांनी स्टेज मांडला, उरलेले 10 एकर. त्या 10 एकरात खुर्च्या अशा काही मांडल्या, त्रिकोण केले ह्यांनी. म्हणजे दिसताना ड्रोनला खूप छान दिसतं, वरतून ते दिसताना फार भव्य दिसतं. जेवढे त्रिकोण केले, त्या त्रिकोणांची संख्या होती 19. मी 20 पकडतो, चला 20 पकडतो, परंतु पुढचे त्रिकोण तर आणखी लहान असतात. मी तरीही 19 त्रिकोणांच्या ऐवजी 20 त्रिकोणांची संख्या पकडली. आणि प्रत्येक त्रिकोणात 1200 व्यक्ती बसू शकतात, म्हणजे 1200 खुर्च्या मांडल्या जाऊ शकतात. मी फक्त मोठ्या त्रिकोणांचे 1200 सांगतोय, छोटे त्रिकोण तर मी सोडून दिले. ते छोटे जर पकडले तर 1200 पण नाही बसत. पण तरीही आपण एकदम मॅक्सिमम नंबर घेतला तर 1200 गुणिले 20 असे करून 24,000 लोक, ते जास्तीत जास्त 25,000 लोक त्या मैदानात बसू शकतात, जर अशा प्रकारे खुर्च्या मांडल्या गेल्या तर. आणि वरतून जेव्हा दृश्य दाखवणार तुम्ही, ते दृश्य तुम्हाला अफाट भव्य दाखवणार, कारण त्या प्रकारचं त्याच्यात ग्राफिक्स वापरले जातात. आता तुम्ही मला सांगा, 24 ते 25,000 याच्यापेक्षा भव्य सभा त्या आमच्या खेडमध्ये संजय कदमांनी ज्यावेळेस त्यांचा पक्षप्रवेश झाला, त्यापेक्षाही भव्य सभा भरवली होती. जवळपास 75,000च्या वर पब्लिक तिथे आलं होतं. 75,000च्या वर. त्याच्याही पेक्षा भव्य सभा तिकडे मला वाटतं अद्वै हिरेंनी नाशिकमध्ये भरवली होती. ज्यावेळेस खुर्च्या मांडल्या जातात ना, तिथेच समजून जायचं यांना कशा प्रकारे फुगवून दाखवायचंय. शिवतीर्थावर जेवढा ह्यांच्या खुर्च्यांमध्ये अंतर होतं, त्याच्यामध्ये 5 ते 6 माणसं बसतील एवढी माणसं दाटीवाटीने बसली होती. आम्ही स्वतः ते पाहिलंय. त्यामुळे एवढं सगळं करून देखील सुद्धा शिवसैनिकांनो, मला तुम्हाला काही मुद्दे आता सांगायचे. त्यांच्या सभेचं सगळं सोडून द्या, यांची अवस्था फार बिकट आहे शिवसैनिकांनो.
एकनाथ शिंदेचा विजय असो वगैरेचे नारे चालू झाले. मी सुरुवात करतो, यांच्या सभेला सुरुवात कशी झाली बघा. एकनाथ शिंदेचा विजय असो, लगेच दुसरा नारा काय पडला, श्रीकांत शिंदेचा विजय असो. म्हणजे पहा यांची वंशावळ पहा. आता एकनाथ झाला, एकनाथच्या नंतर मुलाचं आलं, बापानंतर लगेच मुलगा आला. श्रीकांत शिंदेचा विजय असो, म्हणजे हे 40 गुलाम आता श्रीकांत शिंदेची गुलामी करणार पुढे. पुढे आहे का. त्यानंतर भारत माता की वगैरे ते मोदी स्टाईल मध्ये त्यांनी ते नारा द्यायचा प्रयत्न केला. ती स्टाईल फक्त लक्षात घ्या, भारत माता की. एकदा पुन्हा जाऊन त्या ह्यांचा व्हिडिओ पहा, भारत माता की कसा म्हणालाय. जमलेल्या माझ्या तमाम शिवसैनिक बांधवांनो, अशी जी घोषणा दिली, एक टाळी नाही वाजली हो शिवसैनिकांनो. बारीक निरीक्षण करा, एक टाळी नाही वाजली. कारण ह्या बसलेल्या सगळ्या गद्दार मेळाव्यातल्या माणसांना विचार पडला याच्यावर टाळ्या वाजवायच्या की नाही वाजवायच्या. कारण ह्यांना ऐकायची सवय, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ही घोषणा ऐकायची सवय. हा माणूस म्हणतो जमलेल्या तमाम शिवसैनिकांनो टाळीच वाजली नाही. नंतर स्टेजवरून टाळ्या वाजायला लागल्या. त्याच्यानंतर म्हणजे स्टेजच्या गद्दारांना सगळं माहितीये टाळ्या कुठे वाजवायच्या कुठे नाही वाजवायच्या, त्यामुळे लगेच टाळ्या खाली वाजायला लागल्या. ठीक आहे, त्यांना या गोष्टींची सवय व्हायच्या आतच हा गद्दार मेळावा संपलेला असेल. त्यानंतर मीडियाला विनंती आहे म्हणाले आणि हे चित्र दाखवा म्हणाले. हे मागचं जे चित्र आहे ते दाखवा म्हणाले. त्या मीडियाला सगळं माहिती आहे. जेव्हापासून तुमचा तो मेळावा बघितला ना मीडियाने तुम्हाला परत शिंदेगड म्हणायला सुरुवात केली. शिंदेगड हा शब्द वापरायला मीडियाने पुन्हा सुरुवात केली. कारण त्यांना कळालं बाबा हा काही पक्षविक्ष नाही, हा गटच आहे. हा गट पण नाही, हे टोळी आहे, टोळी. त्यानंतर पुढचा डायलॉग बघा. मी डायलॉग एका मागोमाग एक घेतोय. तुम्ही जर त्यांचं भाषण ऐकाल तर त्या भाषणाच्या नंतरचा, त्या भाषणाचा प्रत्येक डायलॉग हा सिक्वेन्सने मी घेतोय. आझाद शिवसेनेचा, आझाद मैदानावरचा आझाद मेळावा. अरे काय बोलावं या माणसाला. मागच्या वेळेस त्याने आझाद शिवसेनेचा, आता ह्यावेळेस आझाद शिवसेनेचा म्हणतोय. मागच्या वेळेस बीकेसी मध्ये गेला, तिथे असेच डायलॉग फेकले. पुढच्या वेळेसचा तुमचा आझाद मेळावा ठाण्याच्या गल्लीबोळांमध्ये होणार. तुम्हाला आझाद केलेला असणार. महाराष्ट्राच्या राजकारणातून तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने 2024 मध्ये आझाद केलेला असणार आहे. तो आझाद मेळावा ठाण्याच्या तुमच्या किसननगरच्या असेल, लुईसवाडीच्या घराखालच्या गल्लीबोळामध्ये तुम्ही या. त्यामुळे तुम्हाला आझाद केलेलं हे लक्षात घ्या. आझाद मैदान तुम्ही इतिहास सांगायला लागले, आझाद मैदानाला मोठा इतिहास आहे वगैरे वगैरे. मागच्या वेळेस तुम्ही बीकेसीच्या मैदानाचा इतिहास सांगायला लागले होते. पुढच्या वेळेस ठाण्याच्या गल्ल्यांचा इतिहास सांगाल. सोडा ते सगळं, सोडा ते सगळं सोडा. तुमचे इतिहास वगैरे आम्हाला ऐकायचे नाहीत. तुमचा इतिहास काय तो आम्ही सगळ्यांनी पाहिलाय. नंतर म्हणाले सत्तेसाठी लाचारी करून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून. ते आता मी विचार केला, मी चुकून हा मागच्या वर्षीचा मेळावा नाही लावलाय, चुकून तर नाही लावलाय. कारण तशीच वाचन स्पर्धा चालू होती. मी पुन्हा बघितलं, नाही हे काही तासांच्या पूर्वीच टाकलेला हा व्हिडिओ आहे मीडियाने. म्हणून मी परत पाहायला घेतला. म्हटलं मीडियाने मागच्या वर्षीचा तर काही तासांनंतर, काही आता टाकलेला व्हिडिओ तर नाही हा. कारण हा सगळे डायलॉग मागच्या वर्षीचे दिसत आहेत मला. याने काय सांगितलं, सत्तेसाठी लाचारी, काँग्रेसच्या मांडीला मांडी. आता मला सांगा, अहो एकनाथ शिंदे, तुम्ही साधा विचार करा. ते अजित पवार आलेत तुमच्याकडे, आता तरी डायलॉग बदला. मागच्या वेळेस फक्त डायलॉग मध्ये एवढा चेंज होता, काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. आता काय केलं माहितीये का, फक्त राष्ट्रवादी बाजूला काढली यांनी त्या डायलॉग मधनं, फक्त काँग्रेस ठेवली. उद्या काँग्रेस जरी आली ना सोबत यांच्या, म्हणतील आता काय करायचं, तर डायलॉग तर नवीन घ्यायला लागतील ना कुठून तरी. इतकी यांची दिवाळखोरी अवस्था, वैचारिक दिवाळखोरी अवस्था यांची. ते अजित पवारांवर मागच्या वेळेस खापर फोडत होते. ते अजित पवार आता सोबत येऊन बसलेत. त्या अजित पवारांनी आम्हाला याव दिलं नाही, आम्हाला त्याव दिलं नाही, आम्हाला अर्थ खात्यातून पैसा दिला नाही. अजित पवारांनी आजही अर्थ खातं घेऊन यांच्या बुडावर येऊन बसले, यांच्या हुर्रावर येऊन बसले आज ते अजित पवार. आणि हे म्हणतायत आमची यांच्या मांडीला आणि त्यांच्या मांडीला. अरे कसल्या मांड्या काढता कुणाच्या. आता पुढे काय म्हणतायत बघा. बाळासाहेबांचे विचार तिथे दसरा मेळावा. म्हणजे ठाण्यात त्यांचे बॅनर काय लागले होते, जिथे शिंदे तिकडे दसरा मेळावा. बघा यांचा वैचारिक डिफरन्स बघा. जिथे बाळासाहेबांचे विचार तिथे दसरा मेळावा, आणि ठाण्यात म्हणतायत जिथे एकनाथ शिंदे तिथे दसरा मेळावा. म्हणजे आता दसरा मेळावा म्हणजे एकनाथ शिंदे, म्हणजे हे झाले बाळासाहेब आता. आणि हे आता बाळासाहेबांचे विचार पुढे सांगणार. ठाण्याभर बॅनर लागले होते, जिथे एकनाथ शिंदे तिथे दसरा मेळावा, आणि बाहेर वेगळं सांगायचा प्रयत्न करतायत. म्हणतात गेल्या वर्षी देखील मी मेळावा शिवतीर्थावर करू शकलो असतो, पण सणासुदीला मला ते वातावरण खराब करायचं नव्हतं. लोकांना सांगतायत सणसुदी असते. अरे माणसं कुठून आणणार. एकनाथ शिंदे तुमचं आझाद मैदानाचा तो मेळावा 25,000 माणसं तुमच्या ज्याने भरली गेली नाहीत. 25,000, जास्तीत जास्त 30,000 घ्या हो, जास्तीत जास्त 30,000 घ्या. तुमची 25,000 माणसं येईनात, तुम्ही शिवतीर्थ भरणार कसं. शिवतीर्थावर असे त्रिकोण लावून चालत नाही. तुमच्या 2 त्रिकोणातच शिवतीर्थ ते आज जाणली होती ना. आझाद मैदानाची माणसं सगळी एकत्र मिळवून जरी बसवली ना, स्टेजवाल्यांसकट, स्टेजच्या गद्दारांसकट,
तरी शिवतीर्थाचे तीन तीन त्रिकोण भरले जात नाही. 3 त्रिकोण माणसं कुठून आणणार? तुम्ही कसल्या वल्गना करतायत, बाता ठोकतायत मोठमोठ्या. त्यानंतर काँग्रेसवर घसरले. काँग्रेस म्हणले काँग्रेस बरोबर गेले असते तर मी माझं दुकान बंद केलं असतं, असं बाळासाहेब काहीतरी म्हणाले. बाळासाहेबांनी हे देखील सांगितलं की माझी शिवसेना मी भाजपाची पालखी व्हायला काढलेली नाहीये. माझी शिवसेना भाजपाची पालखी वाहण्यासाठी नाही. आणि हे काय करतायत हो? शेवटी भाजपाच्या पालख्याच वाहत आहेत. हे नावाला फक्त ते विरोध लावलंय शिवसेनेचं, ते पण कोणाच्या तरी मदतीने. ते गेलं तर ह्यांची अवस्था कुत्र खाणार नाही, हे लक्षात घ्या. उद्या म्हणतात काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासोबत गेले, संधी साधूपणा केला आणि एका ठिकाणी हे फसले. तुम्हाला एक सांगतो मी, हे डायलॉग मारता मारता एका ठिकाणी फसले. म्हणतायत मला सगळं काही दिसत होतं पण मी इतका चलाख, माझा ह्या सगळ्यामध्ये मी हातखंड आहे, मी बाहेर आहे या सगळ्यामध्ये, मी दाखवत होतो मला काहीच कळत नाहीये. म्हणजे ह्यांची आतमधून जी आळीपिडी गुपचिडी चालली होती ना, त्या डायलॉग विषयी मी सांगतोय. त्यांनी त्यावेळेस एक उदाहरण दिलं आणि त्या उदाहरणामध्ये ते फसले. बोलता बोलता त्यांच्या ते लक्षात नाही आलं. सीतेचं अपहरण करण्यासाठी रावण साधूच्या वेशात आला. कुणाला कळलंच नाही हा साधू नाहीये, रावण आहे. त्यांना स्वतःविषयी सांगायचं होतं की मला सगळं कळत होतं पण कुणाला कळत नव्हतं. म्हणजे स्वतःला हा नकळत रावण म्हणून गेला. जरा तो डायलॉग नीट ऐका बरं त्याचा. हा कसा पलटी मारले, ज्यावेळेस लक्षात आलं डायलॉग चुकलाय कुठेतरी, मी स्वतःला रावण म्हणवतोय, तेव्हा ह्याने डायलॉग मध्ये पलटी मारलेली आहे. त्यामुळे जाऊ द्या, मी दुकान बंद करेल वगैरे ह्या गोष्टी. बाळासाहेबांचे डायलॉग आता ऐकून ऐकून कान इटले आमचे. आम्ही तेच सांगतो, बाळासाहेबांनी हे नाही सांगितलं की या भाजपासाठी कायम ह्यांच्या खाली लोटांगणच घाला. बरे भाजप तुमच्या उरावर येऊन बसला तरी चालेल पण तुम्ही कुणाबरोबर जायचं नाही, तुम्ही भाजप बरोबरच राहायचं, भाजपचीच पालखी व्हायची. हे बाळासाहेब सांगून नव्हते गेले. यांनी तेवढंच ऐकलं बहुतेक. आता त्यांनी काय सांगितलं, एका सुमंत रुईकरचं उदाहरण दिलं त्यांनी की हा सुमंत रुईकर कसा तिरुपतीला चालत चालला होता आणि सुमंत रुईकरचा त्याचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये. तर ह्याने मागच्या दसरा वेळात देखील त्याचं नाव काढलं, या दसरा वेळात देखील नाव काढलं आणि कसं त्याच्या परिवाराला भेटला. आता हा जेव्हा जेव्हा काही कुठेही सभा घेईल ना गल्लीबोळात, तिथे या सुमंत रुईकरचं नाव काढेल. म्हणजे केलेले उपकार वारंवार बोलावून दाखवणारा हा माणूस. सुमंत रुईकरच्या परिवाराची ताबडतोब साहेबांनी भेट घेतली होती, उद्धव साहेबांनी. त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टींची सोय त्यांनी लावून दिली होती. पण साहेबांनी कुठल्याही सभेमध्ये सुमंत रुईकरचं नाव घेतलं नाही. म्हणजे जे केलंय ते बोलून दाखवलं नाही. पण हा माणूस मागच्याही वर्षीच्या दसरा मेळाव्यात तुम्हाला आठवत असेल आणि याही वर्षी दसरा मेळाव्यात हा माणूस त्याचं नाव काढतोय. म्हणजे विचार करा ना साहेब, किती घाणेरड्या पद्धतीचा हा राजकारणी आहे. अगदी मागच्या दसरा मेळाव्यातलं तुम्ही वाक्य काढलं. 50 कोटी पक्षनिधीचा ह्याने विषय काढला की आमच्याकडे कसं 50 कोटी मागायला आले हे. अहो आमच्याकडे तेवढाच पैसा आहे. आमचा पक्ष चालवण्यासाठी आम्हाला पक्षनिधी जो आलाय ना लोकांकडनं, लोकांनी रुपया करून जो पक्षनिधी दिलाय ना, आमच्याकडे आमचा पक्ष चालवण्यासाठी तेवढाच पैसा आहे. तुमच्याकडे असतील करोडोंचे सोर्सेस, तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही एका दिवसाच्या बॅनरसाठी 100 कोटी रुपये घालवू शकता. तुम्हाला काय पडलंय त्या 50 कोटींचं? शिवसेनेने तुमच्याकडे जर ती मागणी केली असेल ना तर ती रास्त मागणी आहे. त्याचा तुम्ही मजाक उडवून दाखवला. तेवढे पैसे तुमच्या एका दिवसाच्या बॅनरवर खर्च येतात. आणि हा पुढे म्हणतोय, याला पुळका बघा कसा आला मतदारांचा. हा म्हणतोय आपण मतदारांची प्रतारणा केली, आपण मतदारांना धोका दिला, आपण काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो आणि एकत्र जाऊन त्यांच्यासोबत बसलो. ज्या वेळेस हा फडणवीस अजित पवारांबरोबर पहाटेचा शपथविधी करून बसला त्यावेळेस तुमचं म्हणणं काय होतं एकनाथ शिंदे? त्यावेळेस ह्या देवेंद्र फडणवीसने कुणाच्या मतांची प्रतारणा केली होती? सगळ्यात पहिला शपथविधी झाला होता या देवेंद्र फडणवीसाचा. अजित पवार उपमुख्यमंत्री तेव्हाही झाले होते. जेवढं नॉलेज आहे ना आपल्याकडे तेवढंच बोलावं, बाकीच्या गोष्टींवर तुम्ही बोलू नये. प्रातारणा वगैरे याला पुळका बघा केवढा आलाय त्या मतदारांचा. त्यामुळे आता बघा त्यांनी मोदींचं गुणगान घ्यायला सुरुवात केली. मी मुद्देच त्याचे लिहून घेतले, काय काय पूर्ण सभेमध्ये काय काय केलं. जर तो पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर आज एकनाथ शिंदे कुठं असताना याचा विचार करा आणि मग ह्या गोष्टी बोला. नंतर तुम्ही तुमच्या मूळ मालकावर आले, मग आले मोदींचं नाव सुरुवात. कारण अर्ध्या स्क्रिप्ट पर्यंत ह्याला बाकीचं सांगितलं होतं. पुढची स्क्रिप्ट जी होती भाजपाने बरोबर लिहून दिली होती, मोदींचं नाव आलं पाहिजे, नाही तर पुढच्या वेळेस आझाद मैदान पण देणार नाही. तंबीच भरली होती ना. मोदींचं नाव बरोबर आलं. आता मोदींचं नाव घेऊन काय म्हणतायत? मोदींचा ह्यांना पोटशूळ उठतो, मोदी देशात असं काम करतात तसं काम करतात. अरे लाळेचा महापूर असं ओघळत होता तिथून. लाळेचा महापूर, मोदी लाळेचा महापूर. हे कसला शिंदे टोळीचा मेळावा, गद्दारांचा मेळावा हा भारतीय जनता पक्षाने पाठवलेल्या
त्या पेड माणसांचा मेळावा भरवला होता यांनी, आणि भारतीय जनता पक्षाकडे अशी पेड माणसांची फौज फार मोठी आहे बरं, पण त्यांना ती चुकून कालच्या त्या पुण्याच्या सभेत पाठवता आली नाही, नाहीतर देवेंद्र फडणवीसाचा एवढा पाणउतारा नसता झाला. देवेंद्र फडणवीसाच्या सभेत माणसंच जाईना. त्यानंतर हा माणूस म्हणतो मी कशी गद्दारी केली, हे शेवटपर्यंत मी कोणाला कळूच दिलं नाही. गद्दारी करण्यात मी माहीरच आहे तेवढा. आता बघा हा पुढे काय बोलतोय, मी बिर्याणी खाऊ घालणार म्हणून लोक आलेली नाहीत. मला मीडियाने प्रश्न केला की तुम्ही बिर्याणी खाऊ घालता म्हणून लोक येतात, तर हा म्हणतो मी बिर्याणी खाऊ घालत नाही लोकांना. लोकांना विचारा मी काय खाऊ घालतो का. अहो लोकांना विचारा, लोक म्हणतील बिर्याणी तर साधी आहे, बिर्याणी 30-40 रुपयात मिळून जाते. आम्ही आलोय खाकरा, फाफडा, ढेपला, ठोकळा, काय काय ती गुजराती नावं सगळी, आम्ही हे सगळं खायला इथे आलोय. आम्ही 2000 रुपये सांगितले ठरले, तेवढे आम्हाला नाही मिळेल तर आम्ही तुमचा पाणउतारा करू. आलेले लोक ते देखील सांगून गेली. त्यामुळे कसले बिर्याणी खायला लोक येणार आहेत. आता आजकाल त्या आलेल्या लोकांच्या मागण्या पण वाढलेल्या आहेत बरं. एसटी पण त्यांना शिवशाही पाहिजे, साध्या बसेस नाही पाहिजेत असं म्हणत होते. आणि ह्या बातम्या खऱ्या आहेत बरं शिवसैनिकांनो. यांना एसटी पण शिवशाही असेल तर आम्ही मुंबईपर्यंत येणार, म्हणजे एसी बस असेल तर आम्ही येणार. हे साध्या बसेस आमच्यासाठी आणायचे नाहीत, कारण डिमांड आहे हो शेवटी, पब्लिकची डिमांड. गर्दी दाखवायची की नाही तुम्हाला. तुमची भाषणं कोण ऐकणार तिथे, उन्हात आणत कोण बसून येणार, ते पण फक्त खाण्यापिण्यासाठी. आजकाल लोकांच्या डिमांड वाढल्यात. बरं झालंय असं की रात्री भाषण संपल्याशिवाय एसटी बसेस परत काही गावोगावी निघत नाहीत, त्यामुळे लोकांना बसून राहावं लागलं तिथे. म्हणजे रडगाणं सारं, रडगाणं, याला रडगाण्याचंच नाव देतो मी. रडगाणं त्यांना ऐकावं लागलं. आता पुढे ऐका, सगळे चोर एका मंचावर आपल्याला पाहायला मिळाले. सगळे चोर एका मंचावर, एका रांगेत. मला त्या शिंदेच्या मागे तो एक जाधव दिसत होता, ईडीचा जावई. जाऊ द्या, जावईच तो शेवटी. आणि उदाहरण काय दिलं, संताजी धनाजी. त्यांना मी संताजी धनाजी सारखा दिसतो, हा स्वतःला संताजी धनाजी समजतो. अरे नाव खराब करू नका संताजी धनाजींचं. संताजी धनाजी फार महान होते. मुघलांना धडकी बघायची, त्यांच्या छावण्यांचे कळस कापून न्यायचे संताजी धनाजी. मुघलांना रात्री झोप लागायची नाही. संताजी धनाजी निष्ठावान होते, त्यांना कुठे तुमच्याशी तुलना करता. तुमची तुलना वेगळ्या गोष्टींबरोबर होते साहेब. मी धनुष्य गहाण ठेवलं होतं, ते सोडवून आणलं आणि मी भाजपाच्या पायावर लोटांगर घातलं, असंच म्हणावं लागेल. धनुष्य सोडवून आणणारा हा भाजपाच्या पायावर ते धनुष्य ठेवलं याने. नंतर म्हणतात अजित पवारांनी विकासासाठी आम्हाला साथ दिली. विकास, तो विकास ऐकून ऐकून आता आमचे कान विटले. मोदीजींचा विकास आम्ही खूप पाहिला, तो विकास आम्हाला नको. आता आम्हाला आमचे बुरेदिन परत द्या. अजित पवारांनी विकासासाठी आले की 70,000 कोटींचं झालं होतं काहीतरी झांगडगुत्ता, तो महाराष्ट्र जनतेने ऐकला. 3च दिवसात टांगापलटी, घोडे फरार. आणि तुम्ही म्हणत होतात आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, अजित पवार नाही, नो नेवर. आम्ही एक वेळ अविवाहित राहणं पसंत करू, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आमची युती नाही. आणि तुम्ही म्हणतात अजित पवार आले तर आम्ही सत्तेच्या बाहेर पडू. दोघंही शेवटी उरावर घेऊन बसले. हे असं असतं स्वार्थी लोकांचं राजकारण. तुम्ही काय शिकवणार आम्हाला. आम्ही जे करतो ते खुलेआम करतो. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती केली, खुलेआम केली, सांगून केली. का केली हे देखील सांगितलं. आम्हाला दिलेला शब्द पाळला गेला नाही, त्यासाठी ते केलं. त्यामुळे तुम्ही शिकवूच नका. मला पदाची लालसा नाही असं वगैरे ठासून तुम्ही म्हणायचा प्रयत्न करा. पदाची लालसा नाही, अरे ठेवू पण नको. तुला पदाची लालसा नाही, त्या पदाच्या आसपास पण महाराष्ट्र जनता फिरकू देणार नाही. मी कधी परिवाराला वेळ दिला नाही असे म्हणणाऱ्याने म्हणायला लागला. हा मी परिवाराला वेळ दिला नाही, कुटुंबाला नाही, बायकोला नाही, मुलांना नाही वगैरे असं म्हणायला लागला. मी साधा एक प्रवक्ता आहे पक्षाचा, एक खूप सर्वसाधारण लहानसा प्रवक्ता आहे मी पक्षाचा. बाळासाहेबांचा लहानसा शिवसैनिक आहे मी. साधाचा प्रवक्ता असेल तरी मला माझ्या परिवाराला वेळ द्यायला मिळत नाही. तुम्ही मुख्यमंत्री झालात, मंत्री झालात, 2-2 जिल्ह्यांचे पालकमंत्री झालात, बांधकाम मंत्री, काय ते सार्वजनिक बांधकाम, एवढं झाल्यानंतर तुम्ही जर परिवाराला वेळ देऊ शकत नाही म्हणताय, मोठं काही तुम्ही उपकार केले का महाराष्ट्र जनतेवर, एकनाथ शिंदे? त्यामुळे विषय सोडा तो. पण परिवाराला वेळ दिला नाही. आईचं उदाहरण दिलं त्यांनी, परत आईच्या मृत्यूचं उदाहरण दिलं. कुठे चालले होते ना आईच्या मृत्यूची गोष्ट आली कानावर. बघा आईच्या मृत्यूमध्ये राजकारण करायचं नसतं. आई ही आई असते, सगळ्यांची आई असते. आईच्या मृत्यूमध्ये राजकारण नाही. आपल्या आईच्या मृत्यूचं उदाहरण वारंवार देऊन आपण कोणतं राजकारण करू पाहता मला माहित नाही, पण ह्या मुद्द्यावर मी मात्र बोलणार नाही. कारण मागच्याही दसरा मेळाव्यात मी हे वाक्य ऐकलं होतं. मी तेव्हाही या वाक्यावर बोलणं टाळलं, आजही टाळणार. कदाचित पुढच्या एखाद्या सभेत पुन्हा तुम्ही हे उदाहरण घ्याल. तुम्हाला ते राजकारण करायचं असेल तर तुम्ही ते करा, पण कुणाच्याही आईच्या मृत्यूवर मला बोलण्याचं मला ते ठीक वाटत नाही. पण असं राजकारण करू नये आपल्या आईच्या मृत्यूचं देखील.
मुंबई महापालिकेचा विषय काढलात तुम्ही, आम्ही किती चांगली कामं केली असं सांगितलं. अरे एका वर्षात 10,000 कोटींना चुना लावला तुम्ही मुंबई महापालिकेच्या एफडीला, त्यामुळे ते पण सांगू नका. 10,000 कोटी उडवले मुंबई महापालिकेच्या एफडीचे. त्यानंतर मुंबईत फ्लड यायचं सांगितलं, म्हणजे पूर यायचं सांगितलं. यावर्षी मुंबईच्या सरासरीच्या 40% देखील पाऊस झाला नाही आणि तुम्ही त्या 40% पावसात देखील आम्हाला मुंबई बुडालेली दाखवलीत. हे तुमचं यश आहे. 10,000 कोटी कुठे फुकले किंवा कुणाच्या नावाने फुकले हे पण जरा सांगावं. ते 10,000 कोटी गेले कुठे? पुढे म्हणतात मातोश्री बाळासाहेबांना सोडून साहेब 5 स्टार मध्ये राहायला गेले ज्यावेळेस 2022 मला वाटतं 5 जुलै 2004 का 5 साली पूर आला होता मुंबईत. किती महान दर्जाचा हा खोटारडा माणूस आहे एकनाथ शिंदे, महान दर्जाचा खोटारडा माणूस. उद्धव साहेब बाळासाहेबांना एकटं सोडून जातील कुठे? उद्धव साहेबांनी मातोश्रीच सोडली नव्हती त्या दिवशी. हा माणूस म्हणतोय की हे बाहेर राहायला गेले 5 स्टार मध्ये. महान दर्जाचा खोटा माणूस, ज्या आरोपाला तथ्यच नाही, पाठपुरावेच नाही, काहीच नाही, फक्त तोंडात आलेली वाफ आहे ती. दिघे साहेबांच्या अंत्ययात्रेला आले नाहीत म्हणाला. वारंवार हा आरोप केला जातोय. त्याचे सगळे फोटो, सामनाचे फोटो दाखवले गेले, व्हिडिओज दाखवले गेले, सगळं दाखवलं गेलं. हा माणूस तोंडावर पडतोय. याला कोण लिहून देता असल्या घाणेरड्या स्क्रिप्ट मला माहित नाही. दिघे साहेबांची प्रॉपर्टी किती विचारलं गेलं म्हणाले. ज्यांनी आनंद आश्रमाचा कब्जा करून बसलेत ना, आनंद आश्रमावर एकनाथ शिंदे हे नाव लावून बसलेत ना, त्यांनी विचारू नये दिघे साहेबांची प्रॉपर्टी कोणी कोणी विचारली म्हणून. आधी आपण आनंद दिघे साहेबांच्या प्रॉपर्टीवर जो डल्ला मारून बसलोयत ना, आनंद आश्रमाला जो कब्जा करून बसलोयत ना, त्याच्याबद्दल बोलावं. नंतर मग ते दिघे साहेबांच्या प्रॉपर्टी बद्दल बोलावं. मुंबईचा महापौर मी सांगितल्यामुळे भाजपने सोडून दिलं म्हणाले. म्हणजे मागच्या वेळेस 2019 सालचं महापौर कारण भाजप शिवसेनेमध्ये 4 नगरसेवकांचं अंतर होतं. म्हणजे ह्याने सांगितलं. म्हणजे बघा ह्यांचा घरोबा कसा होता. उगत साहेबांनी यांना लाथ नाही मारलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, तेव्हापासून ह्यांची जी ताळीपिळी गुळी गुपचिडी चालली होती ना, या एकनाथ शिंदेची ना भारतीय जनता पक्षाची, हे लक्षात घ्या चांगलं. साहेबांनी उगच अशीच लाथ नाही मारलेली आहे आणि साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही, बरोबर. चंद्र सूर्य असेपर्यंत कुणाला बाप तोडू शकत नाही. एका प्रश्नाचं उत्तर द्या. चंद्र आणि सूर्यापेक्षा मोदी जर मोठे आहेत की लहान, असा प्रश्न विचारला तर हे लोक काय उत्तर देतील माहितीये का? चंद्र सूर्य खूप लहान आहेत, मोदी फार मोठे आहेत. म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत नसेपर्यंत हा डायलॉग संपला. मोदी मोठे आहेत. आणि मोदी तुमचा बाप, राजकीय बाप आहे की नाही एवढं सांगा. मोदी माझा राजकीय बाप आहे की नाही? जर मोदी राजकीय बाप असतील आणि जर मोदींनी सांगितलं मुंबई तोडायची, तर तुम्ही त्याला हो म्हणणार की नाही म्हणणार? हा जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय म्हणणार? त्यामुळे मुंबईला कोणी तोडू शकत नाही, फोडू शकत नाही, हे सगळं थांबवा हो. तुमचे मोदी एकदा म्हणाले ना की मुंबई तोडायची, विषय संपला, स्टॅम्प तिथेच लागला. तुम्ही काय करणार? तुम्ही सगळे कणे मोडलेली माणसं तुम्ही. ह्यांची चालाकी तुम्हाला सांगतो. एक चालाकी म्हणजे ज्या वेळेस हे खिशातले राजीनामे दाखवत होते ना, साहेब आमच्यावर अत्याचार होतोय, साहेब हे राजीनामे तुमच्या चरणाशी आम्ही ठेवतो, त्यावेळेस देखील हा माणूस मनामध्ये कपट घेऊन चालला होता. त्यावेळेस देखील ही चालाकी पहा. 1 रुपयात पीक विमा देतो म्हणतोय हा. 1 रुपयात पीक विमा. तुम्ही 1 रुपयात पीक विमा देताय, पण 1 रुपयाचा पीक विमा देण्यासाठी कंपन्या किती येत आहेत? विमा कंपन्या खरंच येत आहेत का? शेतकऱ्यांचा पीक विमा काढलाच गेलेला नाहीये. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे जर पंचनामे केलेत ना तुम्ही किंवा माहिती घेतलीत ना, पीक विमे मिळालेच नाहीयेत. त्या विम्याचा क्लेम सुद्धा विमाच मिळालेला नाहीये काढून. कारण 1 रुपयात पीक विमा तुम्ही त्या विम्याचे हप्ते त्या कंपन्यांना भरता का? हा पहिला प्रश्न. शेतकऱ्यांच्या वतीने जे हप्ता भरायचा असतो सरकारला, तो भरला जातो का? क्लेमचं सोडूनच द्या, क्लेमला तर कोणी वालीच नाहीये शेतकऱ्यांसाठी. क्लेम मिळतो का? हा सगळ्यात मोठा एक संशोधनाचा विषय आहे. क्लेम नंतर राहिला. पुन्हा मोदींचं गुणगान का चालू केलं नंतर तुम्ही $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था, GDP, यावून त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोललात. त्या शेमड्यापोराने, एखाद्या शेमड्यापोर असं म्हशीच्या रेडक्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलल्यासारखं वाटायला लागलं मला. ते कोणी बोलावं अर्थव्यवस्थेवर? तुम्हाला अर्थव्यवस्था कळाली देशाची. तुम्ही महाराष्ट्रातल्या कंपन्या बाहेर गेल्या, एका शब्दाने काही बोलला नाहीत. इंडिया अलायन्सचं दहन करणार म्हणाले आम्ही. या इंडिया अलायन्सचं 2024ला मोदीच येणार, भाजपची घोषणा तुम्ही करून टाकलीत. मोदीच येणार म्हणजे त्या सभेच्या स्टेजवरून तुम्ही भाजपची घोषणा केली. 48 पैकी 45 खासदार आमचे निवडून जाणार. 49 म्हणा, 48 पैकी 49 म्हणा. तोंडाची वाफच घालवायची तर अशी घालवा ना. एवढी 45 का?
3 तरी का कमी केले? 49 म्हणा, तुम्ही काही म्हणू शकता, 149 म्हणा, 48 पैकी 149 आम्ही निवडून आणणार आहे. तुम्ही काही म्हणू शकता. शेवटी आले मराठा आरक्षणावर, यायचंच होतं. नाही आले तर सनसनीत पडल्या असत्या मराठा समाजाकडनं. काय म्हणतायत? जस्टिस शिंदेची कमिटी 24/7 काम करते. 24/7, 24/7. काय म्हणावं यांच्या खोटारडे, महान खोटारडे. यांना एक साधं उदाहरण देतो. जस्टिस शिंदे कमिटीने मागच्या 40 दिवसात सोडा, एका दिवसात 1 तास तरी काम केलंय का? आणि काय केलं असेल तर ऑन रेकॉर्ड सांगावं, समोर ठेवावं. जस्टिस शिंदे कमिटीने केलं काय काम? पहिला आरोप कसलं सरळ सरळ सांगूनच टाकतो तुम्हाला. क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झाली आहे. ऑप्शन ओपन झाले आहेत. क्युरेटिव्ह पिटिशन आज दाखल झाली. क्युरेटिव्ह पिटिशन दाखल होऊन जवळपास 4 महिने झाले. 3 ते 4 महिने झाले. 3 ते 4 महिन्यात क्युरेटिव्ह पिटिशन 1% पुढे सरकली नाही. बरं, क्युरेटिव्ह पिटिशन सक्सेस व्हायचे चान्सेस 1%पेक्षा जास्त नसतात. 1%पेक्षा जास्त आजपर्यंत कुठलीच क्युरेटिव्ह पिटिशन टिकलेलीच नाहीये. म्हणजे तुमची याचिका रिजेक्ट झाल्यानंतर एक शेवटचा पर्याय म्हणून क्युरेटिव्ह पिटिशन असतं. त्याच्यात तुम्ही मागे झालेल्या चुका सुधारू शकत नाहीत. मग मागे झालेल्या चुका सुधारूच शकत नसाल, आहे तशा याच्यावर तुम्हाला पुन्हा चालू करायचं असेल तर तुम्हाला वेगळी समिती स्थापन करावी लागेल. वेगळी समिती नाही. क्युरेटिव्ह पिटिशन कशी टिकेल? यांच्या इथे कुठे काहीतरी आहे का आतमध्ये? याच्यामध्ये काही का मोकळं भरलंय मला माहित नाही. तुम्ही त्याच्यानंतर छत्रपतींची शपथ घेऊन ते मोठा एक प्रयोगच करून दाखवला. तिथे छत्रपतीची शपथ काय घेतलीत, पाया पडले छत्रपतींच्या. 2दा फसलात. आता शपथ घेऊन फसलात. छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो म्हणून फसलात. मागच्या वेळेस जरांगेंचं उपोषण सोडण्यासाठी तुमच्या एकट्याचा बळी दिला होता भारतीय जनता पक्षाने. तिथे बाकी दोघेही आले नव्हते. तुम्हाला एकट्याला सोडलात. तिथेच तुम्ही दुसऱ्यांदा फसला होतात. साधं उदाहरण घ्या. छत्रपती शिवरायांच्या नावाने यांचं राजकारण पहा. ते साधं आमचं स्मारक अरबी समुद्रातलं, त्याची एक वीट नाही रचली गेली. 2300-2400 कोटी खर्च कुठे झाला मला माहित नाही. 3300 कोटींपैकी त्या नादामध्ये आमचे विनायकराव मेटे गेले. कसं ना मराठा समाजाचं असेल, ओबीसी समाजाला असेल, कसं संपवलं जातं. त्या नादामध्ये आमचे विनायकराव मेटे गेले, आमचे गोपीनाथराव मुंडे गेले. आमची माणसं संपली. मला नाही माहिती, पण हे राजकारण गजकरण झालंय, खानेरडं. तुम्ही छत्रपतींच्या पाया पडलात, पण त्याच वेळी जर तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला असता, चला हे आरक्षणाचा एक वेळ बाजूला ठेवूया, छत्रपतींच्या पुतळ्याचं काय झालं? 2016 पासून मोदींनी अशीच शपथ घेतली, चला घेऊ छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ. सारे जुमले. हे दुसरे, ते सफेद दाढी ही काळी दाढी, जुमले. त्यामुळे हे सगळे जुमले आमच्यासाठी आता काही नवीन राहिलेले नाहीत. म्हणतात माझं पद मोठं नाहीये, माझ्यासाठी हे सगळे महाराष्ट्रातले ही सगळी जनता मुख्यमंत्रीच आहे, मागे बसलेले सारे मुख्यमंत्रीच आहेत. अरे तुझं पद आम्ही नाही घेणार आहे बाबा, महाराष्ट्रातील जनता काढून घेणार आहे. त्यामुळे काहीही बोलू नकोस. शासन आपल्या दारी नाहीये, शासन आमच्या उरावरी आहे. दारी कसलं शासन आमच्या उरावर बसलंय. या शासनाला अशा प्रकारे घरी बसवूया. तुम्हाला वाटलं असेल तर रामदास कदमांचा आणि ती कोण बाई काहीतरी बोलली होती काल, कोणत्या वाघमारे, बरंच काही रश्मी पदर का रेशीम पदराखाली लपणारी माणसं वगैरे काय म्हणून गेल्या. त्याच रश्मी पदराने ना, त्याच आमच्या आईसाहेबांच्या पदराने, त्याच रश्मी पदराने आम्हा सगळ्यांवर एक मायेची सावली धरली आहे. त्याच रश्मी पदराने. आणि त्याच रश्मी पदराने या 40 गद्दारांना आहे ना, ज्या वेळेस यांच्यावर संकट आले ना, त्यावेळेस ती सावली धरलेली आहे. ज्यावेळेस हे जिंकून यायची ना, त्याच रश्मी पदराने ह्यांची ओवाळणी देखील केलेली आहे. त्याच रश्मी पदराने ह्यांच्या हातावर राखी देखील बांधलेली आहे. आणि त्याच रश्मी पदराने ह्यांच्या तोंडात साखर देखील भरवलेली आहे. त्यामुळे रश्मी पदराचं तुम्ही नाव घेऊ नका. वाघमारे बाईने बाईचा कसा आदर ठेवायला हवा ना, याची शिकवण महाराष्ट्राला घालून द्या. तुमचे नव्याचे 9 दिवस असतील. कोणत्या वाघमारे बाई होत्या मला माहित नाही, एवढा आव आणत होत्या की त्यांना थोडंसं पाणी द्यायला पाहिजे होतं मध्ये, नाही तर एखादा वाढला असता, बीपी वगैरे वाढला असता. हे रामदास कदमाचं सोडून द्यावं. ही अवकाळी बेडकं, या अवकाळी बेडकांविषयी आता बोलणंच बंद करायला हवं. कारण ह्यांच्याविषयी बोलू तर आपली पद खाली जाते, इतकं आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुम्ही कालचा शिवसेनेचा दसरा मेळावा पाहिलात न, भूतो न भविष्यती असा महान आणि भव्य मेळावा काल शिवतीर्थावर आपण साऱ्यांनी पाहिलात. बसायला जागा नव्हती त्या शिवतीर्थावर, बसायला जागा नव्हती. मी बोलेल आपल्या शिवतीर्थाच्या मेळावर देखील मी बोलेल.
लवकरच तुमच्याशी संवाद चालेल. तुम्हाला सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.